सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 5 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी नाथवाणीची प्रशंसा केली आणि सारंग पंडित जे होते, तुम्हाला माहितीच आहे, आपण या अगोदर पण एक चरित्र पाहिलेलं आहे। सारंग पंडित हे स्त्रियांचा फार तिटकारा करायचे। आपण शिन्नस्थळीवरची लीळा पाहिलेली आहे की स्त्री वनिताधिकार निरूपण करत असताना स्वामींनी सारंग पंडितांना शिक्षापन पण केलं होतं आणि स्त्रियांचा काय अधिकार आहे हे पण स्वामींनी सांगितलं होतं। ते चरित्र शिन्नस्थळीच्या लीळेवर झालेलं आहे आणि या अगोदर आपण ते पाहिलेलेही आहे। जे नवीन दर्शक असतील त्यांनी कदाचित पाहिलं नसेल तर आपल्या या उत्तरार्ध लीळा चरित्राच्या प्लेलिस्ट मध्येच ते चरित्र आलेलं आहे। तर इथे सारंग पंडित पुन्हा इथे स्त्रियांचा तिटकारा करतात। कशा प्रकारे तिटकारा करतात, उदाहरण देऊन तिटकारा करतात, मग स्वामी त्यांना काय परिहार देतात हे पाहण्यासारखं आहे। ज्याप्रमाणे सारंग पंडित स्वामींना उदाहरण देऊन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की स्त्रिया एवढ्या काही विशेष नसतात, स्त्रियांविषयी त्यांचा तिटकारा तो उद्धृत करतात तिथे उदाहरण देऊन आणि सांगतात की स्त्रिया मुळीपासूनच काही फार मोठ्या अधिकारी नाही धर्मासाठी, किंवा जुन्या काळामध्ये विद्वान स्त्रिया कोणी होऊन गेल्या नाही, असं सारंग पंडित स्वामींसमोर त्यांचा विषय मांडण्याचा प्रयत्न करतात। आणि या उपरांत मग स्वामी पण उदाहरण देऊन हे सिद्ध करतात की स्त्रिया पण पूर्वीच्या काळामध्ये विद्वान होत्या, अभ्यासू होत्या, जिज्ञासक होत्या, चर्चक होत्या, हे सर्व स्वामी पण उदाहरण देऊन सिद्ध करतात। तर काय उदाहरण होतं, कोणाचं उदाहरण देतात स्वामी? अशा कोणत्या विद्वान स्त्रिया होत्या जे तत्वज्ञ होत्या, त्यांचं नावही स्वामी या चरित्रामध्ये सांगणार आहेत। तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला सर्व व्यवस्थित समजेल। दुसरं चरित्र आहे आबाईचा गुरुलक्षण कथन। तिसरं चरित्र आहे चंद्रदेवा खिरी भोजना पाठवणे। स्वामी आलेल्या दर्शनी भक्ताची कशी इच्छा पूर्ण करतात। जे दर्शन घेण्यासाठी भक्त आला होता स्वामींचा, त्यालाही देव पोटभर जेव घालतात, लीळा करून। ते पण कशी लीळा करतात हे पाहण्यासारखंच आहे। आणि दुसरी एक लीळा आहे तथा लाडू भोजना पाठवणे, आणि शेवटची लीळा आजच्या सत्रातील, आणि शेवटची लीळा आजच्या या ज्ञान सत्रातील आहे भूतानंदा कोल्हापुरा पाठवणे। ही शेवटची लीळा 5वी लीळा आहे। या सत्रामध्ये आपण 5 लीळा पाहणार आहोत। तर भूतानंदाला एवढा अवसर येतो, एक सुवर्ण अवसर येतो, स्वामी स्वतःच्या कृपा प्रसादामुळे एवढा मोठा एक सोनेरी अवसर प्रदान करतात भूतानंदाला। परंतु शेवटी भूतानंद काय करते तुम्ही ऐकाल तर दंग होऊन जाल, तुम्हालाही दुःख वाटेल की एवढी मोठी सुवर्ण संधी आली होती या भूतानंदाला आणि तिने ते दवडून टाकलेली आहे, तेही आपण पाहणार आहोत। आणि तिने किती स्वतःचं मोठं नुकसान करून घेतलं हे तुम्हाला समजणार आहे। तर असे 5 चरित्र आहेत। व्हिडिओ काही जास्त मोठा नाही होणार, कारण चरित्र छोटे छोटे आहेत आणि एकच चरित्र मोठं आहे फक्त। तर हे 5ही चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहेत। ध्यान देऊन लक्ष देऊन ऐका, तरच तुम्हाला या सर्व 5ही चरित्राचा लाभ होईल। ते सर्व चरित्र तुम्हाला व्यवस्थित समजतील। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी पचन पाचन करू नये असं भटोबासांना आणि नाथोबांना सांगितलं, परंतु पचन पाचन साधकाने करू नये यामागचं नेमकं कारण काय होतं, हा कालच्या सत्रातील प्रश्न होता। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील पहिली लीळा आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 198। नाथवाणी प्रशंसा। नाथवाणीची प्रशंसा केलेली आहे स्वामींनी इथे। आबाईसे गोसाव्यापाशी चौपदी गाती। आबाईसा स्वामींपाशी बसून चौपदी गात होत्या। सर्वज्ञ म्हणितले हे नाथवाणी। स्वामी म्हणतात, बाई तुम्ही जे गात आहात हे नाथवाणी आहे। नाथवाणी म्हणजे काय? नाथवाणी म्हणजे सिद्धांची वाणी, सिद्धवाणी पण असं बोलतात। समोर स्वामी तेच सांगतात, हे नाथवाणी हे सिद्धवाणी। स्वामी म्हणतात, बाई तुम्ही जे गात आहात, आबाईसांना स्वामी म्हणत आहेत, बाई तुम्ही जे गात आहात चौपदी, ती सिद्धवाणी आहे, नाथवाणी आहे। नाथवाणी ते निकी। स्वामी स्वतः म्हणतात की नाथवाणी हे निकी म्हणजे चांगली आहे। नाथवाणी सिद्धवाणी समानार्थी शब्द आहेत, शब्द 2 आहेत, अर्थ एकच आहे। तर स्वामी इथे म्हणत आहेत नाथवाणी हे चांगली आहे।
नाथवाणी सिद्धवाणी गाओ ये, नाथवाणी सिद्धवाणी गाता येते, असं स्वामी सांगतात. कारण या नाथवाणी सिद्धवाणीमध्ये काय आहे तर पुरुषाने धर्माला कसं धरून राहावं, धर्माला धरून राहण्यासाठी, धर्म आचरण्याला दक्ष होण्यासाठी काय काय तुम्हाला पथ्य पाळावे लागतील, कसं आचरण ठेवावं लागेल, हे सर्व त्यामध्ये सांगितलेलं असते. आणि म्हणून असं गायन हे साधकाला हितकारक आहे. कारण त्या चौपदीमधून या साधकाला काहीतरी मार्गदर्शन मिळत आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अशी सिद्धवाणी तुम्हाला गाता येईल. तैसे अर्वाचिक गावणे, स्वामी इथे नाथवाणीची जी चौपदी आहे ते गाता येते असं सांगतात. तर मग अलीकडचे जे काव्य आहेत ते पण आपल्याला गाता येतील. पुढे स्वामी म्हणतात तैसे अर्वाचिक गावणे, जे अर्वाचिक गीत आहेत अर्वाचीन काळातील अलीकडची जी गीत तयार झालेली आहेत, गाणे तयार झालेली आहेत, स्वामी म्हणतात ते गाव नाही, ते तुम्हाला गाता येणार नाहीत. तुम्ही विचार करा, आता अलीकडचे गाणे बघा तुम्ही, अर्वाचीन काळातील या 10 वर्षातील गाणे बघा, एक मागे 20 वर्ष जा तुम्ही किंवा 25 वर्ष जा, कसे गाणे आहेत. त्या गाण्यामधून तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन मिळेल का देवधर्म आचरण्यासाठी? नाही. हे जर तुम्ही एक 60-70 वर्षाखाली गेले तर पिक्चरचे गाणे का असेनात, परंतु त्या गाण्यामध्ये काहीतरी मार्मिक शिकवल्या जायचं. पूर्वीच्या काळामध्ये कसे गीत असायचे, ज्या गीतामधून आपल्याला शिकवतात ते कवी की खोटं बोलू नये, चांगलं वागावं, कोणाचं जर दुःख आपण वाटून घेऊ शकलो तर ते दुःख वाटून घ्यावं. किसी का दर्द मिल सके तो ले उधार, हे गीत आहे जुन्या काळातील ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांमधलं. राज कपूर यांचं गीत आहे. तर जुन्या गीतांमध्ये असं काहीतरी शिकायला मिळायचं. असं उदाहरण म्हणून एक सांगितलं मी तुम्हाला की कोणाचं दुःख तुम्हाला वाटून घेता आलं तर वाटून घ्या, अशी शिकवण आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये चित्रपटातून मिळायची. आणि आताचा काळ बघा काय आलेला आहे, निव्वळ हुल्लडबाजी आहे. आताची गीत असे मूर्खासारखे लिहितात हे लोक आजकालचे की तुम्ही वाईट झाले पाहिजे, असे शिकवतात की दारू पिया, दारू पिणं हे एक आता चांगली फॅशन झालेली आहे, सिगरेट पिया, हे करा ते करा असं दाखवतात. आणि व्यसन तरुणांमध्ये कसे वाढतील याची पुरेपूर योजना आजकालचे लोक करत आहेत. जे काही चित्रपट सृष्टी आहे किंवा जे काही हे जाहिरातबाजी लोक करतात, मोठे मोठे हिरो त्याच्यामध्ये जाहिरात करतात. जसं काल परवाचं उदाहरण तुम्हाला आठवत असेल, क्रिस्टिनो रोनाल्डो याने काय केलं, चांगलं काम केलं बरं का. याने कोको कोलाच्या 2 बॉटल्स त्याच्या टेबलावर ठेवल्या होत्या युरो कपमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला. त्याने काय केलं, दोन्ही कोको कोलाच्या बॉटल उचलल्या, बाजूला ठेवल्या आणि सांगितलं पाणी पिया. पाण्याच्या बाटली समोर ठेवली. कोको कोला, थम्सअप, पेप्सी हे सर्व एक टॉयलेट क्लीनर आहेत. तुमचं जर शौचालय खराब झालं असेल तर तुम्ही ऍसिड न वापरता तुम्ही जर कोको कोला, थम्सअप किंवा पेप्सी जर टाकलं त्याच्यामध्ये आणि थोड्या वेळ मुरुदीने घासून काढलं तर अगदी ऍसिड जसं साफ करते शौचालय त्या प्रमाणात ते तुमचं शौचालय साफ करेल. पेप्सी असेल, कोको कोला असेल, कोणतेही असो. एवढं हानिकारक असते हे. आणि आपण एक फॅशन म्हणून ते पितो. आता क्रिस्टिनो रोनाल्डो याने त्या कोको कोलाचा बहिष्कार केला आणि अक्षरशः जवळजवळ 28,000 ते 30,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं त्या कंपनीचं. लगेच शेअर मार्केट डाऊन झालं त्यांचं. काल परवाची गोष्ट आहे, जवळजवळ $4 बिलियन त्यांना तोटा झाला कंपनीला. $3 ते $4 बिलियन तोटा त्यांना अक्षरशः एका कृतीतून झाला. तर आता हे काही चांगले माणसं आहेत, परंतु बहुतांश कसे झालेत माणसं, बहुतांश माणसाला फक्त पैसा पाहिजे. समाज तिकडे चुलीत जावं, समाजाने तिकडे टॉयलेट क्लिनर जरी पिलं काही गरज नाही यांना. असे काही आपल्या चित्रपटातले अभिनेते आहेत भारतामधले जे थम्सअपची जाहिरात करतात, थंडा मतलब कोका कोला म्हणतात. कोण आहेत तुम्हाला सर्व माहिती आहे. तर असे आपले मूर्ख लोक असतात आपल्या चित्रपटसृष्टीतील, ज्यांना लोकांचं घेणे देणे नाही. ते तुम्हाला विष पिण्यासाठी प्रवृत्त करत आहेत आणि तुम्ही त्यांना हिरो म्हणत आहात. किती विरोधाभास आहे, किती तुमच्या डोळ्यावर मोठी पट्टी लावलेली आहे या लोकांनी. डोळे असून तुम्हाला दिसायला तयार नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. त्यासाठी लोक म्हणतात दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. या हिरो लोकांनी तुम्हाला सर्व झुकून टाकलं. स्वतः पित नाहीत, ते जाहिरातीपुरतं तोंडाला बॉटल लावतात आणि तुम्हाला प्यायला सांगतात आणि पैसा ते कमवतात. आणि ज्या कोल्ड्रिंक्सच्या पिण्यामुळे तुमचे लिव्हर खराब होतील त्या लिव्हरच्या ऑपरेशनसाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार आहे घरातून. आणि हे लोक पैसे कमवत आहेत, बाहेरचा पैसा घरात आणत आहेत आणि तुम्ही घरातला पैसा बाहेर डॉक्टरांना देत आहात. लिव्हर खराब झालं, अमकं खराब झालं, तमकं खराब झालं. एवढंच नाही तर खरी घडलेली घटना आहे. बऱ्याच वर्षाखाली अमिताभ बच्चन जाहिरात करायचा या पेप्सी, कोको कोला वगैरे याची.
त्यांनी पिणं पण चालू केलं, फुकटात घरी बॉटल यायच्या सॉफ्ट ड्रिंकच्या. तर अक्षरशः त्यांच्या पोटातील आतड्या खराब होऊन गेल्या होत्या. ऑपरेशन करून त्यांना ते व्यवस्थित करावं लागलं पोट. कितीतरी घंटे ते बेशुद्ध होते. तुम्हाला माझं खोटं वाटत असेल, तुम्ही युट्यूबवर चेक करा, गुगल करा, तुम्ही त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळेल. राजीव दीक्षितांचे बरेच काही यावर व्हिडिओ आहेत. राजीव दीक्षित या प्रसंगावर स्वतः जाऊन अमिताभ बच्चनशी बोलले पण होते की एवढा तुम्हाला त्रास सहन करावा लागला पेप्सी कोकोकोला, एवढा तुम्हाला त्रास सहन करावा लागला पेप्सी आणि कोकोकोलामुळे, तर तुम्ही हे जाहीरपणे सांगा, पत्रकार परिषद घ्या आणि जाहीरपणे सांगा की हे प्रोडक्ट तुम्ही पिऊ नका, जनतेला सांगा, जनतेला तरी वाचवा किमान यामधून. यावर अमिताभ बच्चन म्हटला होता की मला हे असं करता येणार नाही, कारण आमचे काही करार झालेले असतात कंपनीसोबत आणि त्या करारामध्ये असं पण आमचा करार झालेला असतो की भविष्यामध्ये आम्ही कधीही या प्रोडक्ट विषयी वाईट बोलणार नाही, कारण आम्ही त्यांच्याकडून पैसा घेतलेला आहे. आणि आम्ही जर असं जाहीरपणे बोललो पत्रकार परिषद घेऊन, तर हाच कंपनीवाला आमच्यावर मानहानीचा दावा ठोकेल 400-500 कोटीचा. मलाच 400-500 कोटी भरावे लागतील, कारण आमचा करार झालेला आहे, करार आम्हाला तोडता येत नाही. तर मग राजीव दीक्षित म्हणाले, मग तुमचं नाव घेऊन आम्ही सांगावं का लोकांना? अमिताभ बच्चन मध्ये काय हरकत नाही, तुम्ही माझं नाव घेऊन बोलू शकता. तर असे बरेच काही व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर सापडतील अमिताभ बच्चनवर राजीव दीक्षितनी बोललेलं, ते तुम्ही पाहू शकता. तर आताची जनमानसाची मनस्थिती अशी आहे, जनता चुलीत जाओ तिकडे, जनता विष पिओ, मरून जाओ, गुटखा खाओ, काही करू, काही घेणं नाही आम्हाला फक्त पैसा कमवायचा. आताचे हे चित्रपट सृष्टीतील तथाकथित हिरो खरे हिरो नाहीत, ते डुप्लिकेट हिरो आहेत. ते जे काही साहसी दृश्य करायचे असतात पिक्चर मधले, ते पण ते दुसऱ्या माणसाकडून करून घेतात, ते स्वतः करत नाहीत हिरो. आणि आपण मूर्ख झालो यांना हिरो म्हणतो. खरे हिरो कोण आहेत? जे सीमेवर लढतात, देशासाठी मरतात, देव देश अन धर्मासाठी प्राण घेतला हाती म्हणणारे जे आपले पूर्वज होते, ते खरे हिरो. तर इथे मला एवढंच सांगायचं की अर्वाचीन काळातील जे काही तुमच्या समोर लोक हे ठेवत आहेत, आता हिरो लोक गुटख्याची ऍडव्हर्टाईज करतात, खरंच ते लोक खात असतील का? नाही, तुमच्या आणि आमच्या माथी मारत आहेत. ते जे काही आपल्या घरातील दुसरे सदस्य आहेत ते खात आहेत त्यांना पाहून, म्हणजे घाटा आपलाच आहे. तर स्वामींना इथे हे सांगायचं आहे की अर्वाचीन काळातलं गीत तुम्हाला गाता येणार नाही, कारण की देवाला माहित होतं अर्वाचीन काळामध्ये काय काय नाटकं होणार आहेत पुढे चालून. तर देव म्हणतात हे गीत तुम्हाला गाता येणार नाही. यावरी सर्वज्ञ म्हणले अन्य कथने जाय. स्वामी म्हणतात अन्य कथन जर केलं तर काय होते? अन्य धर्मी पुरुष धर्मापासून जाय. अन्य कथन केलं, अन्य धर्माच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्ही धर्मापासून जाणार. तर एक अन्य कथन केल्यामुळेच धर्मापासून जातो का पुरुष? विकारे पुरुष धर्मापासून जाय. विकारामुळे पण हा पुरुष धर्मापासून जातो. भटी पुसले जी जी महात्म्या वेळ न कंठे तेवळी संगीत गावोय. भटोबास प्रश्न करतात. आताच्या जनमानसामध्ये जे विचार असतात की आता बोर होत आहे, चला काहीतरी संगीत आहे का, तोच प्रश्न भटोबासांच्या काळात 800 वर्षापूर्वी भटोबासांच्या मनात होता, हे आपल्याला लक्षात येते. काय म्हणतात भटोबास? महात्म्य वेळ न कंठे म्हणजे टाइमपास होत नाही. वेळ न कंठेने म्हणजे काय? टाइमपास होत नाही. तर इथे भटोबासांनी पण हाच तुमच्या मनातील प्रश्न केलेला आहे की आपल्याला जर वेळ न कंठे म्हणजे टाइमपास होत नाही, ते वेळी संगीत गावोय, मग त्या वेळेला आम्हाला संगीत गाता येईल का? गोसावी श्री मुकुटे निराकरले. स्वामींनी त्याचं निराकरण केलं की तुम्हाला गाता येणार नाही. भटी म्हणितले ते काजी. भटोबास म्हणतात कशामुळे बरं? सर्वज्ञ म्हणितले गीत विखो म्हणून. स्वामी म्हणतात गीत विखो आहे आणि म्हणून तुम्हाला गीत गाता येणार नाही. हो काजी. भटोबास म्हणतात ठीक आहे. सारंग पंडिता बाह्या न म्हणेती. सारंग पंडित तिथेच होते. सारंग पंडितांना बाह्या न म्हणेती म्हणजे बाया स्वामींपाशी बसल्या की सारंग पंडितांना ते पटायचं नाही. सारंग पंडितांना वाटायचं मी स्वामीजवळ असलो म्हणजे बायांनी येऊच नाही इथे. तिटकारा वाटायचा बायांचा सारंग पंडितांना. जसं शिंदस्थळीवरचं चरित्र आहे त्यावेळी सारंग पंडित काय म्हणतात बायांना पाहून? स्वामींच्या शेजारी असे पूर्ण रिंगण करून बाया बसल्या होत्या आणि सारंग पंडित असे दुरून येत होते. काय म्हणतात सारंग पंडित बायांना पाहून? की कैसिया गुलगुलिया बैसलिया असती. कशा या बाया गुलगुलीत गप्पा मारत बसलेल्या आहेत. सातसिया परवडिया म्हणजे एकदम गोल घेरा मारून बसलेल्या आहेत स्वामींना. यांना काय करावे? नेऊनी घालावे तेलंग देसा आणि कांडावे कोदे. काय म्हणतात सारंग पंडित त्या चरित्रामध्ये? या बायांना सर्व तेलंग देशामध्ये नेऊन ठेवावं आणि त्यांना तिथे कोदे कांडायला लावावे म्हणजे साडी कांडायला लावाव्यात, चांगलं कामाला लावावं. आणि मग आपण अशी जे गोसाविया पासी
आणि सारंग पंडित म्हणतात की मग आम्ही मस्त स्वामींपाशी राहू, असा मनामध्ये उल्लेख त्यांनी त्या चरित्रात केला होता. त्या चरित्रामध्ये पण बायांविषयी तिटकारा या सारंग पंडिताच्या मनामध्ये आपल्याला दिसलाच होता आणि या चरित्रामध्ये आपल्याला पुन्हा तोच तिटकारा दिसत आहे. बरं, त्या चरित्रामध्ये शिन्नस्थळीच्या चांगली शिक्षा भोगली होती सारंग पंडितांनी, पाण्यामध्ये जाऊन बसले होते बरेच वेळ आणि तरी पण अक्कल आलेली नाही सारंग पंडितांना अजून. मग कटाक्षुणी पुसिले आणि मग आवरलंच नाही यांना, सारंग पंडितांना मन आवरलंच नाही आणि कटाक्षुणी म्हणजे तीव्रतेने विचारलं स्वामींना. काय विचारलं? जे जी मागा नाथ ऐको परी नाथिनी ना ऐको. सारंग पंडित म्हणतात जुन्या काळामध्ये जे काही नवनाथ आहेत त्या नवनाथांमध्ये नवही पुरुषच होते ना, नाथिनी नव्हत्या. बायांमध्ये काही सामर्थ्य नसते, नवनाथांमध्ये सामर्थ्य होतं. त्या नवनाथांसारखी एखादी नाथिनी नाही को, म्हणजे आम्हाला एखादी नाथिनी होती असं आम्ही ऐकलं नाही. याचाच अर्थ बायांमध्ये काही सामर्थ्य नसते असं प्रमाण देतात इथे कोण? सारंग पंडित. सिद्ध ऐको परी सिद्धिनी ना ऐको. पुन्हा सारंग पंडित दुसरं उदाहरण देतात. आम्ही पुराणांमध्ये सिद्ध पुरुष ऐकलेले आहेत, भरपूर काही सिद्ध पुरुष पाहिले आम्ही, परंतु सिद्धिनी ना ऐको म्हणजे आम्हाला काही सिद्धिनी कुठे दिसल्या नाही, बाया दिसल्या नाही सिद्ध असलेल्या की ज्यांना लोकांनी सिद्धिनी म्हणून त्यांची प्रसिद्धी केली. म्हणजे किती तिटकारा होता बायांविषयी या सारंग पंडिताच्या मनामध्ये. बघा, सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात मागा गार्गी मैत्री मदळसा दिल होती या लोकीच्या पुराण प्रसिद्ध ब्रह्मविदा नव्हती गा. स्वामींनी पण लगेच उदाहरण दिलं. स्वामींकडे काय कमी होती का उदाहरणाची? स्वामींनी कशाचं उदाहरण दिलं? गार्गी. ही गार्गी नावाची विदुषी फार विद्वान होती. भल्या भल्या विद्वानांना शास्त्र चर्चेमध्ये गप्प बसवायची, एवढी प्रकांड अशी पंडित होती गार्गी नावाची ही विदुषी. दुसरी होती मैत्री. मैत्री नावाची पण एक विद्वान बाई होऊन गेली. मदळसा नावाची एक मोठी भक्त, मोठी विद्वान बाई होऊन गेली. दिलहुती. दिलहुती पण एक खूप मोठी ब्रह्मविद बाई अशी होती, तत्वज्ञ अशी ही बाई होती दिलहुती म्हणजे. तर असे 4 उदाहरणं स्वामींनी पण दिले. ह्या ज्या बाया आहेत त्या लोकीचिया म्हणजे या भूतलावर या मृत्यू लोकामध्ये पुराण प्रसिद्ध म्हणजे पुराणामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत, या भूलोकावर प्रसिद्ध झालेल्या बाया आहेत. या ब्रह्मविदा नव्हती, ते काही ब्रह्माला जाणणाऱ्या नव्हत्या का? ते पण ब्रह्माला जाणणाऱ्या होत्या आणि ब्रह्मविद अशा बाया होत्या त्या. आणि उगेची राहिले. मग सारंग पंडित गप्प बसतात, काहीच बोलत नाहीत समोर. तर इथे स्वामींनी आपल्याला 4 नावं सांगितलेली आहेत. ह्या 4 बाया फार विद्वान होत्या. कोण कोण? गार्गी, मैत्री, मदळसा आणि दिलहुती. ह्या 4 बाया विद्वान होऊन गेलेल्या आहेत, पुराण प्रसिद्ध बाया आहेत ह्या विद्वत्तेमध्ये, असं स्वामींनी इथे सांगितलेलं आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 199. आबाईसा गुरुलक्ष कथन. स्वामींनी आबाईसांना गुरुलक्ष कथन सांगितलेलं आहे. काय असते गुरुलक्ष कथन? समोर येणारच आहे. घोसावी आबाईसा ते म्हणितले बाई तुमचा गुरु एकची लक्ष जाणे. स्वामी आबाईसांना म्हणतात बाई तुमचा गुरु जो आहे तो फक्त एकच लक्ष जाणतो. कोणतं लक्ष? नासाग्रीचे. नासाग्रीचं लक्ष त्याला माहिती आहे फक्त. नासाग्रीचं लक्ष म्हणजे काय? तर ज्यावेळेस तुम्ही ईश्वराचं ध्यान करायला बसलात, डोळे लावलेले आहेत, परंतु तुमची दृष्टी कुठे केंद्रित आहे? तर नासिकाग्र म्हणजे हे जे नाशिक म्हणजे नाक आहे. नाशिक म्हणजे काय? नाशिक जिल्हा नाही बरं, नाशिक या शब्दाचा अर्थ नाक असं होते. तर अशी एक दंतकथा आहे की जुन्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये लक्ष्मणाने शूर्पणखीचं जे नाक कापलं ते नाशिकलाच कापलं. जुन्या काळामध्ये नाकाला नाशिक असं बोलायचे. तर हे जे नाशिक आहे ते लक्ष्मणाने त्या शूर्पणखेचं कापलं, तिथे तिचं नाक पडलं, तेव्हापासून त्या परिसराला नाशिक असं नाव पडलं आणि आताही नाशिकच नाव आहे. तर इथे स्वामी सांगत आहेत नासिकाग्र म्हणजे नाक जे आहे आपलं, नाकाचा शेंडा, नाकाचा अग्रभाग म्हणजे शेंडा, त्याच्यावर डोळे लावल्यानंतर लक्ष केंद्रित करणे. दोन्ही बुबळाची नजर, डोळे लावल्यानंतर पण लक्ष केंद्रित त्या बुबळाचं कुठे करायचं? आपल्याला नजर कुठे ठेवायची? नाकाच्या शेंड्यावर, आणि असं ध्यान लावायचं, योगिक श्वसन करायचं. हे एवढंच तुम्हाला येते, हे एवढंच तुमच्या गुरुला येते असं स्वामी म्हणतात. भ्रूलक्ष ते उत्तम. परंतु स्वामी म्हणतात बाई नाकाच्या शेंड्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा भ्रूलक्ष म्हणजे दोन्ही भुवयाच्या मध्ये जे आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्राकडे दोन्ही भुवयाच्या मध्ये लक्ष ठेवून ध्यान करणे हे उत्तम म्हणजे उत्तम आहे.
म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे ध्यान साधल्या जाईल असं स्वामींना इथे म्हणायचं होतं. परंतु तुमचे गुरु नासिकाग्राचंच ध्यान करतात, म्हणजे तिथेच लक्ष ठेवतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 200 चंद्रदेवा क्षीरभोजना पाठवणे. स्वामींनी चंद्रदेवाला क्षीरभोजन करण्यासाठी पाठवलं. एक महत्वाची सूचना, आपण आता कोणती लीळा ऐकत आहोत? लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 200, म्हणजे आजच्या या सत्रामध्ये आपलं द्वितीय शतक पूर्ण झालेलं आहे. आता पुढे चरित्र राहिलेले आहेत फक्त 455 चरित्र राहिलेले आहेत फक्त आपल्या आता उत्तरार्ध भागातील. तुम्हा सर्वांचं जे मला सहकार्य लाभत आहे, तुम्ही जे दररोज पोथी ऐकता, उत्तर देतात, त्यामुळे मला पण खूप प्रोत्साहन मिळते हे कार्य करण्यासाठी. आणि म्हणून तुमच्या सहकार्या वांचून हा एक मैलाचा दगड आपण पार करू शकलो नसतो. आणि असं तुमचं सहकार्य पुढे पण राहू द्या, म्हणजे आपण नक्कीच हा ग्रंथ लवकरात लवकर पूर्ण करू आणि नित्यदिनी तुम्हाला अशा नवीन नवीन चरित्र तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि नवीन दर्शकांसाठी सूचना, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढे चालून जे काही मी चांगले चांगले देवाचे चरित्र अपलोड करणार आहे ते चरित्र तुमच्याकडून सुटणार नाहीत. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. चंद्रदेवा क्षीरभोजना पाठवणे. चंद्रदेव ते भामाठाणी पडती. चंद्रदेव नावाचा एक माणूस होता, ब्राह्मण होता. तो भामाठाणला शिक्षण घ्यायचा. पडती म्हणजे काय? त्यांचं तिथे शिक्षण चालू होतं. मग अनाध्याचा दिसी गोसावियाच्या दर्शना येती. ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी ते स्वामींपाशी यायचे. सुट्टी म्हणजे काय? ज्या दिवशी अध्ययन नाही, ज्या दिवशी त्यांचे गुरु कुठे बाहेर निघून गेले तर त्या दिवशी मग ते स्वामींच्या दर्शनाला यायचे. का जे दिसी वार नाही ते दिसी येती, किंवा ज्या दिवशी वार नाही. जुन्या काळामध्ये कसं असायचं, जे लोक असे आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी गुरुकुळामध्ये गेले, भामाठाणला गुरुकुळ होतं, तर त्या गुरुकुळामध्ये जे काही विद्यार्थी होते त्यांना वार लावलेले असायचे. तर पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं, गुरुकुळामध्ये जी मुलं शिकत आहेत त्यांना वार लावलेले असायचे. वार लावणं म्हणजे काय, तर त्यांना जेवणासाठी ठरवलेलं घर, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे जे 7 दिवस आहेत, यापैकी मग वार ठरलेले. सोमवार पवारांचा, मंगळवार जाधवांचा, बुधवार शिंदेचा, हे असं ठरलेलं असायचं त्यांचं. तर 7 दिवस असं ठरलेले असायचे. परंतु एखादा दिवस जर सुटला मध्ये, तो पुढचा व्यक्ती घरी नसेल, जेवणाची व्यवस्था नाही, तर त्या दिवसाला काय म्हणायचे इथे? वार नाही. त्या दिवशी वार नव्हता, म्हणजे जेवायची काही व्यवस्था नाही त्यांची. वार नाही ती दिसी येती. त्या दिवशी मग हे काय करायचे? स्वामींच्या दर्शनाला यायचे. तया 7 वार येती एकू नाही. ती दिसी गोसावी बाईसा करवी जेऊ घालविती. त्यांचे तर 7 दिवस ठरलेले असायचे, परंतु एखादा दिवस माणूस कुठे गावाला निघून गेला, उपवास पडायची वेळ आहे, तर त्या दिवशी मग हे चंद्रदेव स्वामींपाशी यायचे आणि मग स्वामी पण त्यांना पोटभर जेऊ घालायचे बाईसांना सांगून. मग एको दिवशी गोसावी याच्या दर्शनाला आले. एके दिवशी स्वामींच्या दर्शनाला आले ते. गोसावी अशी दर्शन झाले. सर्वज्ञ म्हणतील, चंद्रा आज तुम्हा खिरी भोजन होईल हो. स्वामी म्हणतात, चंद्रा आज तुला खिरीचं भोजन मिळणार आहे बरं का. जी चंद्रदेव म्हणतात ठीक आहे. स्वामी पुढे म्हणतात, जा स्नान करा, जा बरं गंगेवर जाऊन स्नान करून या. मग ते गंगे स्नाना गेले, गंगेला गेले स्नानाला. चंद्रदेव किती आज्ञाधर आहेत बघा तुम्ही. एखादा माणूस म्हटला असता, आताच तुम्ही मला म्हणालात खिरीचं जेवण तुम्ही मला देणार आहात आणि आताच म्हणतात जा नदीवर आंघोळ करून ये, असं कसं काय? असं चंद्रदेव नाही म्हटले. तर सरळ चंद्रदेव उठले, गंगेकडे गेले स्नान करण्यासाठी. स्नान करून येता तिथं येती बाई, ती येते श्राद्ध, त्या ब्राह्मण आवांतिले कर्म करू कोणीची नेणे. तर हे गेले गंगेवर स्नान करण्यासाठी, तर तिथे एक बाई आली, तिच्या घरी होतं श्राद्ध. तिने ब्राह्मणांना आमंत्रित केलं होतं, परंतु कर्म करू कोणीची नेणे म्हणजे श्राद्धाच्या दिवशी कसे कर्म करायचे त्या ब्राह्मणांना एवढं विशेष असं माहिती नव्हतं. तिया म्हणितले, ती बाई म्हणते, तिया म्हणितले कल्पू कोणी नेणे, ते गंगे स्नान आली. ते ब्राह्मण म्हणतात बाबा कल्प म्हणजे संकल्प वगैरे काय करायचा विधिविधान आम्हाला माहिती नाही, हे सर्व त्या बाईला सांगतात. मग ती बाई गंगेला स्नानासाठी जाते गंगेवर. तव ते मार्गी भेटले चंद्रदेव आणि त्या बाईची रस्त्यामध्येच भेट झाली. मग ती या पुसले, बटिका तू कल्पू जाणसी. मग त्या बाईने चंद्रदेवाला विचारलं, बटिका तुला कल्पू करता येतो का, म्हणजे संकल्प विधी विधान श्राद्धाचे काय असतात ते करता येते का? ना हो. चंद्रदेव म्हणतात, हो आम्हाला करता येते. हो का, चाला आमच्या घरा. ठीक आहे. बाई म्हणते चला आमच्या घरी चला आता.
ती कल्पिले, कर्मकरणीय केले. मग त्या चंद्रदेवाने जे काही संकल्प करायचे होते, जे काही विधिविधान करायचे होते, जे काही कर्म करायचे होते ते केले. मग ते खिरी तूप जेविले. मग ते खीर तूप मस्त पोटभर जेवतात. मग येऊनी अवघी व्यवस्था गोसावी यापुढे सांगितली. मग सर्व व्यवस्था येऊन स्वामींपुढे त्या चंद्रदेवाने सांगितलेली आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 201. तथा लाडू भोजना पाठवणे. त्याचबरोबर स्वामींनी लाडू भोजना पाठवणे म्हणजे लाडूचं भोजन करण्यासाठी चंद्रदेवाला पाठवलेलं आहे. मागू ते गोसावी यांच्या दर्शनाला आले. पुन्हा काही दिवसांनी ते स्वामींच्या दर्शनाला आले. गोसावी यांची दर्शन झाले. स्वामींचं दर्शन झालं त्यांना. मग सर्वज्ञ म्हटले चंद्रया आजी तुम्हा लाडू भोजन होईल का? स्नान करू जा. पुन्हा स्वामी म्हणतात चंद्रया आज तुम्हाला लाडूचं भोजन होणार आहे, बरं जा लवकर आता स्नानाला तुम्ही. हो का आजी? चंद्रदेव म्हणतात ठीक आहे. मग ते स्नान कराव्या गेले. चंद्रदेव गेले स्नान करण्यासाठी. तव एकी बाईला पूसिले. एका बाईने विचारलं बटिका तू अनंताची कहाणी सांगो जाणसी. बटिका तुला अनंताची कहाणी सांगता येते का बरं? म्हणजेच काय? अनंत नावाचं व्रत आहे, त्या व्रताची कथा काय आहे, त्या अनंताची कहाणी काय आहे, ते पूर्ण विधी विधान कसं आहे हे सर्व तुला माहिती आहे का? चंद्रदेव म्हणतात हो माहिती आहे. हो का तरी चाल. बाई म्हणते चल मग माझ्या घरी. मग ती अनंताची कहाणी सांगितली. मग त्या चंद्रदेवाने सर्व अनंताची कहाणी सांगितली, सर्व विधी विधान सांगितलं, कथा सांगितली. मग तेही तया तूप लाडू जेऊ सुदले. मग तूप लाडू जेऊ घातलं त्या बाईने अनंत देवाला. मग ती येऊनी गोसावी पुढे सांगितले सर्व वृत्तांत. मग चंद्रदेवाने येऊन स्वामींपुढे सांगितलेला आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 202. भूतानंदा कोल्हापुरा पाठवणे. स्वामींनी भूतानंदाला कोल्हापूरला पाठवलेलं आहे. गोसावी भूतानंदा पुढे गोवार्याची गोष्टी सांगितली होती. भूतानंदाला स्वामींनी गोवार्याची गोष्ट सांगितली होती. गोवार्याची गोष्ट पूर्वार्धामध्ये आलेली आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 54. ही लीळा तुम्ही पहा. पूर्वार्ध लीळेंची प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर. त्या प्लेलिस्ट मध्ये लीळा क्रमांक 54 हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर लीळा समजेल. आणि ज्याला कुणाला प्लेलिस्ट माहिती नाही, कशी पहावी हेही कळत नाही, तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे. त्यांनी मला व्हॉट्सअपवर संपर्क करा. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पूर्ण जे काही आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला मी पाठवेल व्हॉट्सअपवर. तर लवकरात लवकर माझा जो भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला दिसत आहे त्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तुम्ही मेसेज करा. तुमचं नाव, तुमचं गाव, तालुका, जिल्हा सर्व व्यवस्थित कमेंट करा, म्हणजे मी तुमचा नंबर व्यवस्थित सेव्ह करून घेऊ शकतो. तुमचा नंबर सेव्ह केल्यानंतर मी तुम्हाला हे सर्व प्लेलिस्ट जे आहेत त्याच्या लिंक मी तुम्हाला व्यवस्थितपणे टाईप करून पाठवणार. तर हे लक्षात असू द्या, हे जे गोवार्याची लीळा आहे ही पूर्वार्ध लीळा क्रमांक 54 ही लीळा आहे. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण सर्व लिंक्स दिलेल्या असतात. तरी पण तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता. त्याच्या नातोंडाशी ज्वर आला. तिच्या नातवंडाला ज्वर आला. मग ती ते गोसावियाची लीळा आठवणी त्या सरिसे निजेली. गोवार्याची जी लीळा घडली होती, ज्या लीळेमध्ये स्वामी त्या गोवार्यापाशी झोपतात आणि त्या गोवार्याचा ज्वर स्वतः घेतात, तर ती लीळा आठवत ही भूतानंद त्या नातवंडीपाशी झोपते आणि ते सर्व ज्वर जे आहे ते स्वतः घेऊन टाकते. मग तयाचा जोरू तयासी आला. भूतानंदाला सर्व ताप आला त्या नातवंडाचा. मग ती गोसावियाच्या दर्शनाला आली. मग स्वामीच्या दर्शनाला आली. मग भक्तीजने ती गोष्टी त्याची गोसावी पुढे सांगितली होती. मग काही दिवसांनी ही बाई स्वामींच्या दर्शनाला आली. परंतु ती स्वामींच्या दर्शनाला येण्याच्या अगोदरच हा सर्व वृत्तांत, तिने नातवंडाची ताप घेतली हे वृत्तांत अगोदरच भक्तजनांनी स्वामींपुढे सांगितलेला होता. मग त्या गोसावियासी दर्शन झाले. मग तिला स्वामींचं दर्शन झालं. मग सर्वज्ञ म्हणते भूतानंदा तुम्ही म्हणे सांपे जरू घेत असा. अलीकडे तुम्ही ताप घेत आहात म्हणे. हो जी जरू काय घेईन. हो जी जरू काय घेईन म्हणजे मी काय घेणार बापडी. मग गोसाविया पुढे अवघी गोष्टी सांगितली. मग सर्व गोष्ट स्वामी पुढे सांगितली. ऐसे तुम्हासी हो जी जी होईल तरी हो का हे काही ओखटे. स्वामी म्हणतात ऐसे तुम्हासी हो, तुम्हाला असंच आवडते का असे काहीतरी चमत्कार करणे, याची ताप आपण घेणे किंवा असं काहीतरी नवल प्रकारचं काहीतरी नवीन करत राहणं हे असंच आवडते का तुम्हाला. बाई म्हणते जी जी हो, होईल तरी हो का हे काही ओखटे. आम्हाला जर तसं काही प्राप्त झालं, असं काही चमत्कार दाखवायचं किंवा आम्हाला काही विशिष्ट प्रकारची सिद्धी प्राप्त झाली, काही वेगळीकता आमच्यामध्ये जर येत असेल तर काय हरकत आहे.
त्याच्यात काय वाईट आहे, असं भूतानंदा म्हणते. सर्वज्ञ म्हणते तुम्ही कोल्हापुराशी जा. स्वामी म्हणतात असं आहे का, तुम्हाला चमत्कार पाहिजे का, ठीक आहे तुम्हाला आम्ही अशी सिद्धी देऊ. स्वामी त्याच्यासाठी एक विधी सांगतात, तुम्ही कोल्हापूरला जा, पेनोवेना जावे, म्हणजे मुक्काम दर मुक्काम करत जावे. म्हणजे प्रवास करत असताना मध्ये गाव लागलं, रात्र झाली, तिथे मुक्काम करा. उपेने न करावे, दुसऱ्या दिवशी दिवस निघाला मग गावातच बसले गप्पा मारत कोणासोबत, त्या दिवशीचा मुक्काम त्याच गावात केला, असं करू नये. एकदा गावात ज्या मुक्काम पडला त्या गावामध्ये दुसरा मुक्काम पडता कामा नये. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी पुढच्या गावाला निघायचं, म्हणजेच प्रवासाला निघायचं कोल्हापूरला जाण्यासाठी. मग रात्र जिथे होईल तिथे तुम्ही जे गाव लागेल तिथे मुक्काम करू शकता, परंतु उपेने न करावे, म्हणजे एका गावामध्ये 2 मुक्काम तुम्हाला करता येणार नाहीत. सबंधियान भेटावे, सबंधियाला भेटू नका. कोणतेही तुमचे सबंधी असतील, मुलगी असेल, मुलगा असेल, नातवंड असतील, सोयरे धैर्य कोणी पण असतात, कोणाच्याच इथे जायचं नाही, कोणालाच भेटायचं नाही. पहिला पेना एकी भेटेल. स्वामी म्हणतात आमच्या सांगितलेल्या विधीप्रमाणे तुम्ही जर आचरण केलं आणि असाच प्रवास केला तर पहिल्या मुक्कामाला तुम्हाला एकी भेटेल, म्हणजे एक सिद्धी प्राप्त होईल. दुसरा पेना दोन्ही भेटती, दुसऱ्या मुक्कामाला तुम्हाला 2 सिद्ध्या प्राप्त होतील. तिसरा पेणी तिघी भेटती, तिसऱ्या मुक्कामाच्या ठिकाणी तिघी भेटती, म्हणजे तुम्हाला 3 सिद्ध्या प्राप्त होतील. ऐसे कोल्हापूर पावाल तो 7 भेटती. असं मुक्काम करत करत तुम्ही कोल्हापूरला पोहोचेपर्यंत तुम्हाला 7 भेटती, म्हणजे अष्टमा सिद्धी ज्या आहेत त्यापैकी 7 सिद्ध्या तुम्हाला प्राप्त होतील. दांडी पाटूसा उमा येईल. हे जे स्वामी म्हणत आहेत की तुम्हाला सिद्धी भेटतील, तर जे सिद्धी आहेत ते जशाच तशा सिद्ध्या तुम्हाला भेटतील असा अर्थ आपल्याला इथे घेता येणार नाही बरं का. सिद्धी प्राप्त होतील म्हणजे काय, तर फक्त त्यांचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुम्हाला मिळणार. सामर्थ्य तुमच्या ठिकाणी बांधल्या जाईल, परंतु सिद्धी काय तुम्हाला प्राप्त होणार नाही. कारण अष्टमा सिद्धी पूर्ण प्राप्त होण्यासाठी त्याला फार आचरण करावं लागते मोठं. आगमाचा अभ्यास करणे, त्याच्यावर मग त्या आगमानुसार आचरण करणे, बरंच काही असते. तर तेवढं केल्यानंतर त्या अष्टमासिद्धी जशा तशा प्राप्त होतात. तर इथे देव म्हणतात तुम्हाला त्यांचं सामर्थ्य प्राप्त होईल, असा पण आपण अर्थ इथे म्हणू शकतो. कारण इथे यांनी काही अभ्यास वगैरे केलेला नाही आणि देवाने इथे फक्त चमत्कारिक गोष्टी करण्यासाठी त्यांना ते दिलेलं आहे. आणि आगमिक लोकांच्या ठिकाणी जे अष्टमासिद्धीचे सामर्थ्य असतात ते सामर्थ्य ते त्यांच्या पुढच्या चर्येसाठी कामाचे असतात. त्यांना पुढे खूप अजून चर्या करायची असते आणि तशी यांना काही चर्या करायची नाही. मग देव यांना जास्त कशाला देत बसतील. जेवढं या भूतानंदाचं पात्र आहे, जेवढं त्याच्यामध्ये मावेल तेवढेच देव देतील ना. उगत जास्तीचं कशाला देतील. जास्तीचं ओझं दिलं तर मरून जायची बाई बिचारी. तर त्यासाठी पूर्ण काय देवाने लोड टाकला नाही तिच्यावर, तर फक्त एक सामर्थ्य तिला दिलेलं आहे. जे 7 सिद्ध्या आहेत, ज्याच्यामध्ये अणिमा आहे, महिमा आहे, गरिमा आहे, लघविमा आहे, ईशित्वमच्या आहे, वशित्वमच्या आहे, प्राकाम्यम आहे. तर ह्या 7 सिद्ध्या आहेत. आणि 8वी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर त्या सिद्धीचं नाव आहे प्राप्ती. तर अशा 8 सिद्ध्या आहेत, परंतु या भूतानंदाला 7 सिद्धींचं सामर्थ्य प्राप्त होईल असं देव इथे सांगतात. आणि तुम्हाला दांडी पाठ उसावमा येईल, तुम्हाला घेण्यासाठी दांडी येईल, म्हणजे पालखी पाठ राहील तुम्हाला जेवायला. देवतेचा पर्याय येईल, देवतेचं ताट तुम्हाला जेवायला येईल. अतीत अनागत वर्तमान त्रिकाळ ज्ञान होईल, तुम्हाला त्रिकाळ ज्ञान होईल. अतीत म्हणजे भूतकाळात काय घडलं, अनागत म्हणजे भविष्यामध्ये काय घडणार आहे, वर्तमान म्हणजे वर्तमानात काय काय गोष्टी घडणार आहेत हे सर्व तुम्हाला माहिती होईल. हो काजी. भूतानंद म्हणतात ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग गोसावी अशी दंडवत घातले, श्रीचरणा लागली, मग निघाली. मग भूतानंद निघाली कोल्हापूरला जाण्यासाठी. स्वामींच्या पाया पडली आणि निघाली. ती निवासिया आली, निवाशाला आली. एका ते पुसली हा कोणू गाव. एका माणसाला विचारलं का हो हे गाव कोणतं आहे. तर तो व्यक्ती म्हणतो ना निवासे. तो व्यक्ती म्हणतो हे नेवास गाव आहे. तेथतयाची एकी लेकी होती, भूतानंदाची एक मुलगी नेवाशात राहत होती. जाऊ बापुड्या ते पडिताळू. देवाने सांगितलं होतं बाई कोण्याच नातेवाईकाला भेटायचं नाही. लगेच बाई डोमेग्रामवरून निघाली, नेवाशाला पोहोचली. एकही मुक्काम अजून पडलाही नाही आणि नेवाशामध्ये गेली आणि असं वाटलं आता लेकीला भेटूनच जावं, इथे आलोत आपण. तर जावो बापुड्या ते पडिताळू. बिचारी आपली लेक आहे इथे, एकदा पाहून जाऊ तिला. पुन्हा कधी पाहणं होईल न होईल कोण पाहिलं. आता काळी भेटी होती असे, आता का पुढे भेट होणार का आपली.
पडताळू आणि निघो, तिची विचारपूस चौकशी करू आणि निघून जाऊ. राहो ना म्हणा आणि तिला म्हणू आपण की आम्हाला मुक्काम करता येणार नाही असं म्हणू, असं भूतानंद विचार करते. आली भेटी झाली, भूतानंदा गेली लेकीच्या घरी, भेट झाली आणि म्हणते आता मी जाईन. भूतानंद म्हणते लेकीला आता मी निघते. हे काय आई? लेक काय म्हणते? मुलगी म्हणते हे काय बरं आई, असं कसं आली आणि लगेच चालली? आलीसी आणि सवेची कैसी जासी, आताच आली आणि लगेच निघाली. नामा ते गोसावी कोल्हापुरा पाठविले असे. आई म्हणते मला स्वामींनी कोल्हापूरला पाठवलेलं आहे. लेकीला सांगते ते भूतानंद, त्यामुळे मला थांबता येणार नाही. माते सर्वज्ञ म्हणते सबंधियान भेटावे, मला स्वामींनी सांगितलं सबंधियांना भेटू नका ना. हो का? मुलगी म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, तुला जायचं तर जा. जेवी माझ आहे. काय म्हणते मुलगी? मुलीला वाटते आई आलेली आहे प्रवास करून, आली आणि तसंच चालली, असं कसं काय आपल्या आईला सोडावं. आणि म्हणून लेक काय म्हणते की आता तू जेवण करून जा, आता लगेच स्वयंपाक करते मी, जेवण कर आणि लगेच जा. हो का? म्हणून त्या लागी तांदूळ वेळूरी गाळी. मग आई म्हणते ठीक आहे, कर बाई स्वयंपाक. मग आता गडबडीत काय करायचं, तर ते भूतानंदाची मुलगी काय करते, तांदळाचा भात शिजवण्यासाठी चुलीवर ठेवते. ते हातावरी वेळण आले, परंतु झालं असं ते वेळण काढताना म्हणजे भातामध्ये पाणी जास्त झालं असेल आणि म्हणून ते पाणी वेळून काढत होती बाजूला. ते गरम गरम पाणी भात शिजताना जे एकदम उकळतं पाणी असते, भात शिजत आला होता, पाणी जास्त झालं म्हणून ते पाणी काढत होती आणि ते वेळण म्हणजे गरम पाणी त्या भातातील हातावर आलं. मग जाणे राहिले. आता लेकीला एवढं मोठं हाताला भाजलं म्हटल्यानंतर कोण्यात तरी आईचं मन निघेल का तिथून? नाही. मग आई म्हणते आता थांबते मी इथेच, तुला एवढं भाजलेलं आहे तर तुझीच आता सेवा करते मी. मग जाणे राहिले, जाण्याचं स्थगित केलं भूतानंदाने. मग तयाची हाताची शुश्रूषा तेहेची केली. मग सर्व सेवा शुश्रूषा त्या भूतानंदाने त्या मुलीची केलेली आहे. स्वयंपाक करून देणे, खाऊ घालणे, तिला औषधी लावणे हातावर. आपण रांजती स्वतः भूतानंद स्वयंपाक करून खाऊ घालायची मुलीला. आता हातू पान पेल, आता व्यवस्थित हात पान पेल म्हणजे व्यवस्थित होईल. मा जाईन आणि मग मी जाईन. तवतीये कोणी निघाली, तवतीये कोणी निघाली म्हणजे ती मुलगी आली बाळांतपणाला. आता तयाचे बाळांतपण केले. मग आता काय करायचं, मुलगी बाळांतपणाला आलेली आहे, आता तिचं ते सर्व बाळांतपण तर करावंच लागेल. ऐसे सामास लागले. मग मुलीचं बाळातपण केलं, जे काही सेवा शुश्रूषा करायची असते तेही केली आणि 6 महिने भूतानंद तिथेच राहिली. देवाने किती सुवर्ण संधी दिली होती भूतानंदाला की तुला 7 सिद्ध्यांचं सामर्थ्य प्राप्त होईल, त्रिकाळ ज्ञान होईल. एवढी मोठी सुवर्ण संधी दौडून टाकलेली आहे या भूतानंदाने. मग ती येऊन गोसावी आपणा सांगितले आणि मग ती येऊन स्वामींपुढे सांगते. सर्वज्ञ म्हणते के द्वापारीचे आयुष्य, के त्रिकाळ ज्ञान आणि के बाळातपण. स्वामी म्हणतात भूतानंदाला कुठे द्वापारीचं आयुष्य, तुम्हाला 1000 वर्षाचं आयुष्य मिळणार होतं, 1000 वर्षापर्यंत एकदम निरोगी ठणठणीत राहणार होत्या तुम्ही, त्रिकाळ ज्ञान प्राप्त झालं असतं तुम्हाला. आणि के बाळातपण, आणि कुठे तुम्ही बाळातपण घेऊन बसलात मुलीचं. सर्वज्ञ म्हणतील तुम्हा निदैवा ऐसे का होईल. स्वामी म्हणतात तुम्ही दुर्दैवी आहात. निदैवा म्हणजे काय, दुर्दैवी आहात तुम्ही, आणि तुम्हाला ते कसं काय प्राप्त होईल, नाही होणार तुम्हाला प्राप्त, अशा दुर्दैवी आहात तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्याला हे 5 चरित्र चांगले समजलेच असतील अशी अपेक्षा आहे. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी ज्या 4 विद्वान स्त्रिया सांगितलेल्या आहेत त्या 4 स्त्रिया कोणत्या होत्या? त्या 4 स्त्रियांचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजच्या सत्रातील हाच प्रश्न आहे. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी भटोबास नाथोबांना पचन पाचन करू नये असं का सांगितलं? यामागचा हेत काय होता स्वामींचा? तर यामागचा हेत असा होता स्वामींचा की आपल्या साधकाने जर पचन पाचन केलं, चूल पेटवली, स्वयंपाक करून खाल्ला, तर जे चूल पेटवल्यानंतर सूक्ष्म जीवाणूंची, सूक्ष्म जंतूंची जी हिंसा होणार आहे त्या हिंसेचं पाप आपल्या साधकाला लागेल चूल पेटवली तर. आणि म्हणून देव म्हणतात की चूल पेटवायची गरजच नाही साधकाला, पचन पाचन करू नये, भिक्षा मागावी आणि खावी, म्हणजे तुमच्याकडून हिंसा होणार नाही आणि तुम्हाला नरकात जावं लागणार नाही. तर इथे स्वामींचा हेत हाच आहे की आपल्या भक्ताचं चांगलं व्हावं, आपल्या साधकाचं चांगलं व्हावं, नरकात जाण्याचं काम पडू नये, आपल्या साधकाला जास्तीचं पाप लागू नये. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये स्वामी अन्य वार्ता निषेध निरूपण करतात, अद्वैत शास्त्र निरूपण करतात, ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण करतात आणि माहीमठांना संहार प्रकरण निरूपण करतात.
नाथोबांना शास्त्र विषयत्व निरूपण करतात. म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र पण तुम्हाला विषयत्वेची लागून ठाकले असं देव म्हणतात. बोडीगंगा समान देव सांगतात आणि भटा दुसऱ्यांनी अन्य व्यावृत्ती निरूपण असे बरेच चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. सर्व चरित्र छोटे छोटे आहेत. उद्याच्या सत्रामध्ये कदाचित 5-6 चरित्र पण होऊन जातील. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.